आपले मुद्दे या ठिकाणी अंतिम आठवड्यामध्ये मांडलेले आहेत. काय शिव्या शाप ते सुरू होतं. ठीक आहे, 4 वर्षापासून ते आम्ही ऐकतोय. परंतु विरोधक आता काय त्याच्यामध्ये मी तसं काय वाईट कोणाला बोलत नाही, माझा तो स्वभाव नाहीये. परंतु गोंधळलेला आणि भरकटलेला असा विरोधी पक्ष या ठिकाणी पाहायला मिळाला सभागृहामध्ये. तुम्ही जरी संख्येने आमच्यापेक्षा कमी असलात तरी सुद्धा भुजबळ साहेब एकटेच होते सभागृहामध्ये. अख्खा सभागृहामध्ये ते लोकांच्या प्रश्नावर आणि समस्यांवर वाचा फोडायचे आणि आपण ते माहिती आहे आपल्याला. त्यामुळे आमच्याकडे बहुमत असलं, आमच्याकडे सत्ताधारी पक्षाकडे जास्तीची संख्या असली तरी सुद्धा लोकशाहीमध्ये विरोधी पक्षातल्या सदस्यांना देखील आम्ही त्यांचं ऐकून घेणारे आहोत, त्यांचं समस्यांवर तोडगा काढणारे आहोत. त्यामुळे आपण तशा प्रकारची चर्चा करायला पाहिजे होती अशी अपेक्षा होती. परंतु खोटे नाटे आणि बिनबुडाचे आरोप जे काही या ठिकाणी केले गेले ते खरं म्हणजे त्याची खंत आहे. खरं म्हणजे या सभापती महोदय आपलं अधिवेशन सुरू झालं त्यावेळेसच आपण पाहिलं की पाऊस पुढे गेला होता, दुष्काळाचं संकट आपल्यावर होतं आणि शेवटच्या आठवड्यापर्यंत देखील आपण तशीच परिस्थिती पाहत होतो. शेतकऱ्यांनी पेरणी करावी नाही करावी, दुबार पेरणीची वेळ येऊ नये, अशा प्रकारच्या सगळ्या चर्चा महाराष्ट्रामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून सन्मान्य सदस्यांच्या माध्यमातून सुरू होता. धरणांनी देखील तळ गाठला होता, त्याची देखील आपण चित्रही पाहिली महाराष्ट्रातल्या. आणि पिण्याच्या पाण्याला देखील आपण प्राधान्य दिलं, पाणी कपात केली, अशा सगळ्या ज्या काही हे आपल्याला कराव्या कसरत लागल्या. परंतु सुदैवाने 1 जुलै पासून पाऊस सक्रिय झाला आणि आपण सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता देखील मान्सूनच्या प्रगतीवर दररोज कॅबिनेटमध्ये आढावा घेतोय आपण. दररोजचा डे टू डे अधिकारी जे आहे संबंधित ते देखील अधिकारी आढावा घेत आहेत. मुंबई, पुणे, रायगड, नाशिक, पालघर इथं अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस सभापती महोदय पडला. आपण पाहिलं की त्या ठिकाणी पाऊस जास्त पडल्यामुळे नुकसानही झालं. पण विदर्भ आणि मराठवाड्यात अजून पुरेसा पाऊस झाला नाही, ही देखील चिंतेची बाब आहे. आणि मग अल निनोमुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मान्सून सारख्या नेहमीप्रमाणे नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे हवामान खात्याने देखील जो इशारा दिलाय त्याप्रमाणे सरकार प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आहे. पावसाळी अधिवेशन मध्ये या ठिकाणी पावसावर चर्चा देखील होणारच साहजिक आहे. परंतु इंग्रजी आणि आम्ही आमच्यामध्ये किती काही तुम्ही काय प्रयत्न काळ्या घालायचा प्रयत्न केला तरी काय होणार नाही. अरे आमचा अजेंडा काय आहे? या महाराष्ट्राला पुढे नेणं, या महाराष्ट्राचा विकास करणं, या महाराष्ट्राची प्रगती करणं, या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं हे आमचं आहे. आणि म्हणून मी सांगतो, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, थाम कर हाथ फिर साथ छोड़ देंगे. पानी की तरह दोस्ती हमारी, पानी की तरह दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे. काही लोक आहेत ना मनामध्ये त्यांच्या उकळ्या फुटतात. अरे यांच्यामध्ये काहीतरी चालू नये. आम्ही रोज एकमेकांशी बोलतो, एकमेकांशी संपर्क असतो आमचा. कुठे काय झालंय, कुठे काय करायचंय हे सगळं आहे. आमचा अजेंडा स्वार्थ नाही, आमचा अजेंडा परमार्थ आहे. लोकांना मदत करणं आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून कालपर्यंत सभापती महोदय राम भक्तांना हरामखोर म्हणणारे
आज रामरक्षा म्हणू लागले. शेखांनी एका दमात बोलून टाकला होता हनुमान चालीसा. सत्ता असताना दाम आणि सत्ता गेली की राम. सत्ता असताना दाम, सत्ता गेली की राम, असा हा प्रकार आहे. आणि म्हणून कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा. आता तुम्ही काय करणार सभापती महोदय? काहींनी नवा शोध लावलाय की हनुमानाने मशालीने लंका जाळली. हनुमानाने भाई मशालीने लंका जाळली. त्यांच्या पक्षाची निशाणी जर लायटर असती म्हणाले होते लायटर लंका जाळली. अरे तुम्ही महाविकास आघाडीचे पाटील साहेब सांगा तरी. आता रामानंद सागरला परत ते रामायण सांगायला लावू का? अरे त्याच्यामध्ये अंबादास एकदम त्याला पूर्ण इतिहास माहित आहे. आणि म्हणून काय बोलतील याचा नेम नाही. आणि मी नेहमी सांगतो जो राम का नाही वो किसी काम का नाही. आता त्यांना कळलंय आणि म्हणून ही उपरती सुचलेली आहे. आणि म्हणून हनुमान चालीसा म्हणणाऱ्या आमदार खासदारांना जेलमध्ये कोणी टाकलं? आणि म्हणून मी सांगतो आपल्याला देखील नावं घेत नाही मी, तुम्हाला उगाच नोटीस बिटीस यायला नको. हा संध्याकाळी विचारणं होईल कसं जाऊ घेतलं तुमचं. नहीं म्हणजे ऐसे लोगों से रखना दूरी जिनके मुंह में राम और बगल में छुरी. इसलिए मैं बता रहा हूं. सही है, सही है. अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये जे झालं नको जाऊ दे. अयोध्येत राम मंदिरामध्ये जे झालं त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही. राम भक्तांना अतिशय वेदना झालेल्या आहेत आणि यावर कठोर चौकशी कठोर कारवाई होते. मोदीजी आणि योगीजी कुणालाही सोडणार नाहीत. ते जेलमध्ये तुरुंगात खडी फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाही. परंतु मी आपल्याला आठवण करू देऊ इच्छितोय की जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं. तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? का दिले नाहीत? मी बोलतोय त्याच्यावर पुरावा म्हणून बोलतोय. हे बघा, हे बघा, सिद्धिविनायक मंदिरात अनागोंदी कारभार आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके. ते मी नाव घेत नाही. हे बघा, ही बातमी आहे, हे मी बोलत नाहीये. मनसेचे किल्लेदार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे त्यावेळेस हे केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे, मी खोटं बोलणार नाही. आणि सिद्धिविनायकाच्या दानपेटीवर डल्ला मारणं हे आपलं हिंदुत्व आहे का? सावरकर यांना माफीवीर म्हणणाऱ्यांच्या मांडीवर बसणं हे आपलं हिंदुत्व आहे का? बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकणे हे आपलं हिंदुत्व आहे का? साधूंची हत्या झाली तेव्हा मूग गिळून बसणं हे आपलं हिंदुत्व आहे का? मतांसाठी दहशतवाद्यांना प्रचार सभेत फिरवणं हे आपलं हिंदुत्व आहे का? निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवणं हे आपलं हिंदुत्व आहे का? अरे भाई, हा मुंबईत पण मुंबईत झालंय तो. एक कुठला मजा हे मध्ये होता तो, कुठली ती कोणाची ती होती ना ती सजवली ती कबर
नाही इथं मुंबईमध्ये याकूब मेमन. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मतांसाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाणं किती योग्य आहे. सभापती महोदय, इथं मतांसाठी जनाब बाळासाहेब ठाकरे असं लिहिलेलं कॅलेंडर तयार करून वाटण्याचं काम आणि त्याला समर्थन करण्याचं काम कुणी केलं असेल एवढ्या थराला. आणि तुम्ही काय आता हिंदुत्व आम्हाला शिकवताय, हिंदुत्व आम्हाला शिकवताय. विचारात हिंदुत्व या प्रभसे या, आचरणात हिंदुत्व, नमस्कार, संस्कारात हिंदुत्व, मगाशी तुमची आठवण काढली मी. श्वासात हिंदुत्व, हृदयात हिंदुत्व आणि रक्ताच्या कणाकणात हिंदुत्व. सभापती महोदय असावं लागतं. हिंदुत्व हे काय टी शर्ट आहे का बदलायला, कधी काढला कधी बदलला, असं नाही होत. आणि म्हणून या ठिकाणी विधानसभेत देखील हिंदुत्व स्वीकारलं, हिंदुत्वावर बोललो, ही आमची चूक झाली असं म्हणणारे देखील या सभागृहाने पाहिलेले आहेत. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय, त्याच्यामध्ये काही तडजोड नाही. आणि म्हणून जे आपण बोलतो त्याचं पुढं मागे वळून पाहिलं, आत्मपरीक्षण केलं तर नक्की या सगळ्या ज्या काही चुका आहेत ते आपल्या लक्षात येतील. सभापती महोदय, मिसिंग लिंकवर देखील खूप चर्चा या ठिकाणी झाली. अनेकांनी प्रश्न उपस्थित केले.